घर घर म्हटलं की घरातली माणसं आली, माणसांच्या एनर्जी आल्या आणि प्रत्येक वेळेला ही एनर्जी मॅच होईलच असं सुद्धा नसतं. बऱ्याचदा माणसांमध्ये मतभेद होतात, त्यांच्यातली निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये खेळायला लागते आणि अशामुळे घरातलं वातावरण बिघडू शकतं. पण मित्रांनो, जेव्हा घरातलं वातावरण बिघडतं ना, तेव्हा सगळ्यांची मनस्थिती बिघडून जाते, घरातल्या एनर्जीजसुद्धा बिघडून जातात. मग अशा वेळेला होतं काय? घरामधले जर चांगली ऊर्जा तुम्हाला वाढवायची असेल तर आजच रेकी ऊर्जेचा वापर करा. कारण रेकी ही ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती तुमच्या घरातली एक पॉझिटिव्ह एनर्जी वाढवायला मदत करेल. माणसांचे स्वभावसुद्धा बदलायला सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, करायचं आहे काय तुम्हाला? ज्या वेळेला घर घरासारखं राहत नाही, माणसांचे स्वभाव बदलतात, चिडचिड होते, मनस्ताप होतात, एकदा शांत बसा. स्वतःच्या घरामध्ये एकदा शांत बसा. एखादी छान मेणबत्ती तिथे लावा, कॅन्डल प्रज्वलित करा आणि शांत चित्ताने रेकीला आवाहन करा. या ब्रह्मांडीय शक्तीला पूर्ण मनापासून स्मरण करा आणि बोला की माझ्या घरामध्ये जे काही माणसांचे स्वभाव बदललेले आहेत, जी चिडचिड होत आहे, ते स्वभाव आता शांत होत चाललेले आहेत. रेकी एक सुंदर ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती आमचे स्वभाव बदलवायला सुरुवात करत आहे. आमच्यातली चिडचिड जात आहे, आमच्यातले मतभेद निघून जात आहेत. एकदा पूर्ण मनापासून विश्वासाने रेकीला आवाहन करा आणि युनिवर्सपर्यंत ही एनर्जी पास करा. युनिवर्सला हा संदेश द्या की माझ्या घरातलं वातावरण छान होऊ दे, मतभेद निघून जाऊ दे आणि बघा रेकी ऊर्जेचा काय चमत्कार तुम्हाला अनुभवायला मिळतो. येस, रेकी आपल्या अनेक प्रश्नांचं उत्तरं आपल्याला शोधून देऊ शकते. फक्त एकदा विश्वासाने रेकीला आवाहन करणं गरजेचं आहे. आजच रेकी शिका आणि सामर्थ्यवान बना. थँक्यू सो मच.